कधी कधी काय होतं मंडळी, काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग होते आणि मला तशीच झाली होती. खायचा होता गाजराचा हलवा. गाजरं होती हे माहिती होतं, पण किती आहेत हे माहिती नव्हतं. फ्रीज उघडलं, कळालं की 2च गाजरं आहेत. पण चला, दोन्हीचं का होईना आपण हलवा बनवून खायचा हे ठरलं होतं. मग खिसणी हुडकली खिसायची म्हणून, तीही सापडत नव्हती. तरीही जुगाड म्हणून त्याला कट केलं आणि बारीक असं वाटून घ्यायचं. माहिती आहे 2 गाजराचा किती हलवा होणार आहे, पण गाजरं थोडीशी मोठी होती, त्यामुळे गाजराचा हलवा दोघांना पुरेल इतका तरी नक्कीच झाला होता. आता गाजरे मस्तपैकी वाटून एका भांड्यामध्ये काढून घेतले. मीडियम साईजमध्ये वाटून घेतलेलं आहे. त्याला काढून घेतलं आणि लगेच गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये जे वाटलेलं गाजर आहे ते त्यामध्ये टाकून घेतलं. तुम्ही गाजर टाकण्याआधी थोडंसं तूप जरी टाकलं ना तरी चालेल. मी इथं टाकलेलं नाही, वरून टाकलेलं आहे. त्याला चांगला असा रंग परतेपर्यंत किंवा रंग येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं भाजलं जावं. आता इथे बघू शकता चांगला असा रंग जो आहे तो याचा बदललेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. इथे मी मावा वगैरे काही न वापरता फक्त दुधाचा वापर केला आहे. आहेतच 2 गाजर, त्याला कुठं काय करत बसा म्हणून फक्त दूध टाकलं आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं. आता हे दूध जे आहे ते आटेपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून इथे आपल्याला खव्याची किंवा माव्याची गरज पडणार नाही आणि स्वादही तसा येऊन जाईल. थोड्या वेळाने याला मिक्स करत राहायचं आणि इथे बघू शकता अगदी 5 मिनिटात त्याचा चांगला असा गाढपण याला आलेला आहे. दूध जे आहे ते व्यवस्थित असं आटलं गेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला लागते तशी चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे. आपल्या आवडीनुसार त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे, जे आपल्याकडे आहेत तेवढे, आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी टाकलेलं आहे 1 चमचाभर भरून तूप टाकलेलं आहे. त्यालाही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला विलायचीची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि इथे व्यवस्थित असं मिक्स करून आपला जो आहे तो गाजर हलवा बनवून तयार झालेला आहे. बनवायला सोपं आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आणि मंडळी, तुम्हाला क्रेविंग झाल्यानंतर तुम्ही काय खाता किंवा त्यावर काय उपाय काढता हे सुद्धा नक्कीच सांगा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. धन्यवाद.